हे बघा, देवाची पूजा वगैरे झाली. सकाळचं दुधाचा नैवेद्य दाखवला होता. आता सगळं फराळाचं रेडी झालं. फराळाचं दाखवून झालं देवाला. हे बघा, खिचडी, बटाटे शेंगदाण्याची उसळ, रताळं, दही. हे बघा, रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी सगळं आवरून झाडलोट करून बघा पूजा वगैरे केली छान. देव वगैरे कालच उजळून ठेवले होते मी, मग आज जास्त घाई होते म्हणून. हे बघा, देवांनाही नवीन वस्त्र घातली, माळा नवीन घेतल्या होत्या मी. अंगणात काही रांगोळी काढता येत नाही म्हणून मग आपली फुलांची तर देवाच्या इथंच रांगोळी काढली. दूध पाणी देवाला ठेवलं. नाही, फराळाचं करायचं आहे. हे बघा, इथं शेंगदाणे घेतलेत मी, जास्तच घेतलेत, लागतीलच मध्ये. कूट करून तसंही मी ठेवतेच, चांगले भाजून घेते शेंगदाणे. हे बघा, इथं रताळे स्वच्छ धुवून घेतलेत, बटाटे घेतलेत, शेंगदाणे घालते त्यात. आता ह्या बटाटे शेंगदाण्याचं काय करते ते पुढं दाखवते मी तुम्हाला. आता एकदाच उकडून घेते सगळे. ह्या मिरच्या धुवून घेतल्यात, मिरच्या तळणार आहे मी, आणि रताळे आणि बटाटे कुकरला लावणार आहे. एकीकडे शेंगदाणे पण भाजून झाले. आज मी ह्या मिरच्या तळणार आहे उपवासाला. आपण ज्या नेहमी तळतो तशाच, पण उपवासाच्या. तर हे रताळे बटाटे कुकरमध्ये लावते उकडायला, पाणी न घालता. बघा, यात थोडं थोडं मीठ घातलं. रताळे असेच उकडले ना तर चव चांगली लागते. हे बघा, झाला कुकर. ते बटाटे शेंगदाणे काढून घेते, नंतर शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. आता ह्या मिरच्या चिरून घेते मी, तोपर्यंत कुकर पण गार झाला. हे बघा, रताळे आणि बटाटे काढून घेतले. यातले अर्धे बटाटे खिचडीला वापरणार आहे आणि अर्धे उसळ करायला. हे शेंगदाण्याचं कूट मी मिरच्यांसाठी थोडं काढून घेते. आता ह्या उपवासाच्या मिरच्यांमध्ये फक्त मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. एरवी आपण हळद वगैरे घालतो ना, तर हे उपवासाच्या मिरच्या आहेत म्हणून फक्त ह्यात मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहे मी. हे बघा, मीठ घातलं, ते मिक्स करून घेते. जरा तोंडी लावायला मिरच्या चांगल्या वाटतात, ह्या तिखट नसतात ना मिरच्या. ह्या मोठ्या आहेत बघा, तर मी ह्या अर्ध्या अर्ध्या करून घेते. अर्ध्या केल्या म्हणजे कसं त्या तळायला बऱ्या पडतात ना. आता ह्या ना मध्ये एक काप देऊन त्याच्या आतमधलं बी काढून घेते. ते जी शिरा असतात आतमध्ये म्हणजे मिरचीच्या पोटात, ते आणि बी काढून घेते. त्याने काय होतं, ते खूप तिखट लागतं बी वगैरे, आणि शक्यतो आपण बी काढतोच ना मिरच्यांमधलं पण. हे बघा, एका मिरचीच्या 2 तुकडे असे करून मी सगळ्या मिरच्या आधी चिरून घेते, त्यातलं बी काढून घेते बाजूला. हे बघा, असं त्याचा मधला गाभा पण काढायचा. मोठ्या मिरच्यांचा, बारीक मिरच्या तर काय आपण तशाच चिरतो. हे बघा, चिरून घेतल्या, थोड्या ठेवते, जास्त होतील एवढ्या. ह्याचं बी बघा, हे निघालं, ते काढून टाकते. ते बी काय उपयोगाचं नसतं. एवढ्या ठेवते, 4-5 मिरच्या. आता या मिरच्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट भरून घेते. बी काढून टाकलं, आता भरून घेते मिरच्या. उपवास म्हटलं की काय वेगवेगळं काही ना काही आपण करतच असतो. हे बघा, मिरच्या भरून घेते. खिचडीबरोबर, भुगरीबरोबर खूप छान लागतात ह्या मिरच्या उपवासाच्या. हे बघा, भरून घेतल्या मिरच्या सगळ्या. फराळाचं करायचं म्हटलं तरी तितकाच वेळ लागतो, आणि एरवीचं जेवण बनवायचं असलं तरी तेच लागतं आपल्याला. स्वयंपाकातून म्हणतात ना, कशातनं सुटका नसते. हे बघा, मिरच्या भरून घेतल्या सगळ्या. थोडंसं शेंगदाण्याचं कूट राहिले ते आपण नंतर टाकू त्यात. इकडं कढई ठेवली.
कढई तापली, तेल घालते. बऱ्यापैकी तेल घालायचं जरा, कारण मिरच्या तळायच्यात ना आपल्याला. तर बघा, ह्यात मी जिरं घालते. बघा, तुम्ही जिरं जर खात असाल उपवासाला तर घाला, नाही तर अजिबात घालू नका. आम्ही जिरं खातो उपवासाला. थोडंसं जिरं घातलं आणि ह्या मिरच्या टाकून देते त्यात सगळ्या. अगदी छान सहज वाफवतात त्या. थोड्या खालीवर करायच्या. लगेच त्याला डाग पडायला सुरुवात होते आणि त्या मऊ होतात लगेचच. थोडा वेळ झाकण ठेवते. हे बघा, परत एकदा खालीवर करायच्या, नाहीतर मग काय होतं, एकच बाजू भाजली जाते आणि वरची बाजू कच्ची राहते. हिरवी बाजू राहिली ती परत एकदा खालीवर करायची, म्हणजे मग सगळीकडून सारख्या त्या मस्त मिरच्या तळल्या जातील. हे बघा, झाल्या मिरच्या तळून चांगल्या. आता ते जे कूट राहिलं होतं ना ते पण ह्यात घालून घेते. घालून घेतलं ते पण कूट आणि झाकून ठेवून द्यायच्या. झाल्या आपल्या मिरच्या. आता एका बाजूला ठेवून देते. खिचडी करायची ना, दुसरी कढई ठेवली. हे रताळे पण उकडलेले आहेत. ते रताळे काय दूध गूळ साखर घालून किंवा मग नुसतं दूध गूळ घालून खायला आवडत असेल तर खाऊ शकता तुम्ही, किंवा कोणी कोणी नुसतं पण खातं आपल्या आवडीप्रमाणे. आता हे बटाटे मी अर्धे खिचडीला वापरणार आहे. आधी खिचडी करून घेते. शेंगदाणे बटाटे अर्धे वेगळे ठेवणार आहे. जिरं घातलं आणि मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्या. ह्या दुसऱ्या मिरच्या आहेत, तिखट मिरच्या आहेत ह्या. साबुदाणा भिजत घातला होता आम्ही सकाळी. आता हे 2-3 बटाटे खिचडीमध्ये घालते. बटाटा मी काय करते, नेहमी तेलामध्ये परतते, म्हणजे मग तो जास्त असा गिर्र होत नाही. मग शेंगदाण्याचं कूट घालून मग शेवटी साबुदाणा घालते. मीठ घातलं. हे बघ, शेंगदाण्याचं कूट घालून परतून घेतलं आणि मग साबुदाणा मी घालते. किंवा आधी साबुदाणा घालत नाही मी, कारण मग लगदा होतो जरा आधी साबुदाणा घातला की. हे बघ, आता साबुदाणा घालून घेते. काय होतं, फक्त खिचडीच केली तर सगळेच खातातच असं नाही ना, म्हणून मग काहीतरी वेगळं वेगळं करावं लागतं. हे बघा, चांगली खिचडी परतून घेतली. जरा 2 मिनटं झाकण ठेवते. परत एक जीव करून घ्यायची चांगली. खिचडीला काय वाफवायला वेळ नाही लागत. हे बघ, झाली खिचडी पण आपली. आता ही दुसरी कढई ठेवली, अजून तिसरी. आता काय करणार, वेगवेगळं करायचं आहे ना फराळाचं. म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. पण काय, आपण हे पदार्थ काही उपवास नसेल तर एरवी करून खात नाही ना. आता बटाटे शेंगदाण्याची उसळ करून घेणार आहे. जे आपण उकडलेत ना शेंगदाणे आणि बटाटे ते. हे बघ, ह्यात पण जिरं आणि मिरची घातली. मीठ घालते. मीठ तेलातच घालायचं, म्हणजे मग ते सगळीकडे चांगलं लागतं. आणि शेंगदाणे आणि बटाटे घालून घ्यायचे त्यात. अगदी 2 मिनटात परतून होतं ते शेंगदाणे बटाट्याची उसळ. खिचडी खायची नसली तर अशी उसळ पण आपण खाऊ शकतो. म्हणजे हे बघा, हे अख्खे शेंगदाणे त्यात घालून घ्यायचे. अगदी मुलांना तर खूप आवडतं हे, कारण शेंगदाणे अख्खे घातलेले असतात ना. झालं, हे बघा, हे पण झालं परतून. आता सगळे शेंगदाणे घालून घेते. हे बघा, झाली ही पण उसळ झाली. सोबत दही पण आहेच. 2 मिनटं झाकून ठेवते. हे बघा, झाली ही शेंगदाणे बटाट्याची उसळ झाली. ह्या मिरच्या, हे रताळे उकडलेले आणि ही खिचडी. झालं फराळाचं. देवाला नैवेद्य दाखवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, देवाला नैवेद्य दाखवला. फक्त मिरच्या